नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत श्रेणी चॅप्टरच्या नवीन नवीन ट्रिक्स मध्ये आपण आज शिकणार आहोत. तर बघूया आपण श्रेणी चॅप्टर. तर आपण हा श्रेणी चॅप्टर आज बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1. तर श्रेणी चॅप्टरचा ट्रिक्सने शिकणार आहोत. तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन बघू. 4, 6, 8, 10 15वे पद कोणते? हे पद कोणते? तर आपण असं काढणार का 4, 6, 8, 10? मग आपण असेच पद मोजणार का? आता हे काय झालं, एक पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, हे चौथं पद. तर आपण असे 15वे पर्यंत मोजणार का? यात भरपूर टाइम जाईल आपला. तर डायरेक्ट 15वे पद काढण्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. तर काय करायचं, हा 4 आहे ना, हा 4 घ्यायचा, कोणताही असो. पहिलं पद जे असेल ते पहिलं पद इथे घ्यायचं. पहिलं पद घेतल्यानंतर प्लस मध्ये जे पद आपल्याला काढायचं, कोणतं, इथं कोणते पद काढायचे, 15वे, त्याच्यातून एक मायनस करायचा, एक काय करायचा, वजा करायचा. तर 15 मधून एक वजा केलं काय आहे, 14. आणि गुणाकारात यांच्यामध्ये डिफरन्स जो काय याच्यात असेल, यांच्या दोघं 4 आणि 6 मधून 4 गेलो किती उरेल, यांच्या दोघांची वजाबाकी करायची. 6 मधून 4 गेलो किती उरेल, 2. तर हे 4 प्लस 14 दुने 28. आलं का? 14 दुने 28 आणि 28 आणि 4, 8 आणि 4 12, 32. हे झालं उत्तर. असं नवनवीन ट्रिक्स साठी हे उदाहरण कसं वाटलं यासाठी आपल्या चॅनलला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर आपण दुसरं उदाहरण बघू आता. क्वेश्चन नंबर 2. 12, 17, 22, 27, 32 आणि 37 यांच्या यात 29वे पद काढा. काढा. तर याच्यात कसं केलं तसंच. इथं पहिली संख्या कोणती आहे, 12. क्वेश्चन नंबर 2. यात पहिली संख्या कोणती आहे, 12. तर घेतले 12. कोणती संख्या काढायची, तर 29वी. त्याच्यातून काय करायचं, एक मायनस, एक वजा केल्यानंतर किती उरतील, 28. प्लस मध्ये 28 आणि गुणाकारात काय, यांच्या दोघातील फरक म्हणजे यांच्या दोघांमध्ये डिफरन्स. 17 मधून 12 काढले, कितीचा डिफरन्स आहे, 5चा डिफरन्स. कळलं का? तर पहिला गुणाकार करतो म्हणून 8 पंचे 40, 28 पाचे 140. कळलं का? 8 पंचे 40 आणि 12 जसेच्या तसे प्लस 12 आणि 140 152. हे किती आहे, 29वे पद. 29वे पद. कळलं का? तर याच्याच पुढचा क्वेश्चन नंबर 3. 1, 3, 5, 7, 9. तर 21वे पद काढा.
कसे काढणार 21वे पद? पहिला संख्या 1 प्लस मध्ये याच्यातून जे पद काढायचं आपल्याला त्याच्यातून 1 मायनस करायचा. तर 21 मधून 1 गेला 20. गुणाकारात यांच्या दोघातील फरक 3तून 1 गेला 2चा. 1 प्लस 20 दुने 40 किती आलं 41. कितवे पद? 21वे पद. 21वे पद किती आहे 41. चला तर एक तुम्ही सॉल्व करून बघा. क्वेश्चन नंबर 4. 11 17 23 29 आणि 35 याच्यातलं कितवं 21वे पद काढा. 21वे पद काढा. तर याच्यातलं कितवं 21वे पद काढा. चला तर आपण काढू. पहिली संख्या 11 प्लस मध्ये जे पद काढायचं त्याच्यातून 1 मायनस करायचा म्हणजे 1 वजा करायचा. 21 मधून 1 गेला 20. गुणाकारात या दोन्ही संख्यातला यांच्यातील संख्येमधील प्रत्येकाचा फरक किती आला. 17 मधून 11 गेले कितीच फरक आला. फरक 6चा. तर 6 दुने 12 120 प्लस 11 आलं का. 120 प्लस 11 131. हे कितवं 21वे पद. आलं ना. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. तर 25 27 29 आणि 31 13वे यातील किती 13वे आणि 23वे पद काढा. इथं 13वे आणि 23वे पद काढा. तर याच्यात कसं करायचं. पहिलं 13वे काढायचं नंतर 23वे काढायचं. तर पहिली संख्या 25 प्लस मध्ये कोणतं काढायचं आपल्याला 13वे पद. जे पद काढायचे त्याच्यातून 1 मायनस करायचा. 13 मधून 1 गेले 12. गुणाकारात किती घ्यायचे. गुणाकारात या दोन्ही संख्यांतील प्रत्येक याच्यातला संख्येतला फरक. प्रत्येक संख्येतला याच्यातला फरक. 27 मधून 25 गेले 2चा फरक. तर किती आले 12 दुने 24 प्लस 25. 12 दुने 24 प्लस 25 49. हे किती आहे 13वे पद. 13वे पद. हे कितवं 13वे पद. आता कितवं काढायचं 23वे पद. पहिली संख्या 25 प्लस मध्ये जी संख्या काढायची तिच्यातून 1 वजा करायचा. 23 मधून 1 गेल्यावरती 22. 23 मधून 1 गेल्यावरती 22. गुणाकारात यांच्यातील फरक किती 2चा. 2चा. 22 दुने 44 प्लस मध्ये 25. 25 किती आता 69. हे किती पद आहे. तर हे आहे 23वे पद. 23वे पद. तर एक क्वेश्चन आहे त्याच्या कमेंट्स मध्ये नक्की उत्तर सांगा. क्वेश्चन सरावासाठी याच्या कमेंट्स मध्ये उत्तर द्या. 11
20, 29, 38 आणि 47. यात किती? यात 17वे पद काढा. यातलं की तो 17वें पद दाखवा. याचं उत्तर नक्की कमेंट्स मध्ये करा. आणि आपली ट्रिक्स कशी आहे, अशाच नवनवीन ट्रिक्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला